समाजकार्य न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। माऊली शेवटपर्यंत हात सोड नका बोला येतील परत। बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल। शिरोळहून चैत्रवारीसाठी पायी दिंडीचे उत्साहात प्रस्थान। बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल। श्री ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण हरी अखंड जयघोषात टाळ मृदुंगाच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात शिरोळ येथून चैत्र वारीनिमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांच्या पायी दिंडीचे रविवारी सकाळी उत्साहात प्रस्थान झाले। संपूर्ण शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले असून वारकऱ्यांच्या या पवित्र सोहळ्याने शिरोळ नगरीत आध्यात्मिक ऊर्जा संचारली। चैत्रवारीच्या निमित्ताने गेल्या 11 वर्षांपासून शिरोळ येथील उद्योजक हभप हनुमंत उर्फ दादासाहेब इंगळे, अनिल इंगळे, सुनील इंगळे व त्यांच्या परिवाराच्या वतीने स्वखर्चातून या पायी दिंडीचे आयोजन करण्यात येते। यंदाही ही परंपरा जपत शेकडो वारकरी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले असून दिंडी प्रस्थान सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला। दिंडी प्रस्थानापूर्वी सकाळी हभप दादासाहेब इंगळे यांच्या निवासस्थानी विणापूजन, पालखी पूजन आणि आरतीचा कार्यक्रम पार पडला। हभप राजाराम महाराज व हभप महेश कळेकर सर यांच्या हस्ते हा धार्मिक विधी संपन्न झाला। यावेळी उपस्थित मान्यवरांनी पालखीचे पूजन करून वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या। दिंडीने शहरातील विविध मंदिरांना भेट देत आपला प्रवास सुरू केला। श्री हनुमान मंदिर गावडे गल्ली, श्री ब्रह्म मंदिर, श्री दत्त मंदिर, श्री लक्ष्मी मंदिर, चौकातील हनुमान मंदिर, श्रीराम मंदिर आणि श्री विठ्ठल मंदिर येथे आरती करण्यात आली। प्रत्येक मंदिरात वारकऱ्यांच्या टाळ मृदुंगाच्या निनादात वातावरण भारावून गेले होते। दिंडी मार्गावर शिरोळकरांनी सडा टाकून, सुंदर रांगोळ्या काढून आणि फुलांची उधळण करून वारकऱ्यांचे मनोभावे स्वागत केले। नागरिकांनी रस्त्यावर उभे राहून हरी विठ्ठलच्या जयघोषात दिंडीला निरोप दिला। या स्वागताने वारकऱ्यांचा उत्साह दुणावला आणि भक्तिभाव अधिकच वृद्धिंगत झाला। दिंडी प्रस्थानावेळी शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई, पंचगंगा साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रताप उर्फ बाबा पाटील, दत्त कारखान्याचे संचालक दरगू गावडे, बाजार समितीचे संचालक शिवाजी चव्हाण, पत्रकार चंद्रकांत भाट, नगरसेवक ओंकार गावडे, किरण गावडे, सर्जेराव तज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते। समाजकार्य न्यूजसाठी शिरोळहून दत्तात्रय कदम।